हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 3.5 मुहूर्तापैकी एक आणि अत्यंत शुभ मानली जाणारी तिथी म्हणजेच अक्षय तृतीया 2026 मध्ये कधी आहे, या दिवशी असे काय करावे ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी अक्षय राहील आणि कोणत्या चुका टाळाव्यात. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की अक्षय तृतीयाला काय करावे, काय करू नये, त्याबरोबर कोणत्या स्त्रियांनी अक्षय तृतीयाची पूजा करू नये, या दिवशी कोणत्या चुका केल्या तर आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. अक्षय तृतीयाच्या संदर्भात पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा तुम्ही बघताल तेव्हा नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ज्याबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून स्वामी तुमच्यावर कृपा राहील. 2026 मध्ये अक्षय तृतीया 19 एप्रिल वार रविवार या दिवशी आलेली आहे. अक्षय तृतीया या तिथीचा प्रारंभ 19 एप्रिल 2026 रविवारी सकाळी 10:49 सुरू होत आहे आणि तृतीयाची तिथी समाप्ती म्हणजे 20 एप्रिल 2026 सोमवारी सकाळी 7:27 संपेल. त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 10:19 पासून दुपारी 12:20 असेल. तर ह्या वेळेत तुम्ही पूजा करू शकता. अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही तो अक्षय. या दिवशी केलेले दान धर्म पूजा पाठ कधीही क्षय होत नाही, ते अखंड त्याची पुण्य आपल्याला मिळते अशीच मान्यता आहे. या दिवशी भगवान विष्णूचे 6वे अवतार म्हणजे परशुराम यांचा जन्म झाला होता आणि म्हणजे स्तोत्रयुगाची सुरुवात या दिवशी झाली. हा दिवस स्वयंसिद्ध घोषित केला म्हणून नवीन व्यवसाय सुरू करणे, गृह प्रवेश करणे, बांधकाम सुरुवात करणे, वाहन खरेदी यासाठी हा मुहूर्त पाहायची गरज नसते. तुम्ही या दिवशी कोणत्याही मोठी पूजा कार्यक्रम करू शकता. या दिवशी घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि लक्ष्मी आपल्या घरात सतत वास राहावे यासाठी खालील गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. यामध्ये सकाळी लवकर उठून आपण नित्याचे कामे करावे. स्नान केल्यानंतर घरात विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी. विष्णूला पिवळे फूल अर्पण करावेत आणि लक्ष्मीला कमळ फूल अर्पण करावे. या दिवशी पाण्याने भरलेला कुंभ दान करतात. गरजूंना यथाशक्ती दान करावे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून तर्पण करावे किंवा अन्नदान करावे. असे केल्याने पितृदोष दूर होतो. याचबरोबर अक्षय तृतीयाला काही गोष्टी चुकूनही करायच्या नसतात. अक्षय तृतीयाच्या दिवशी काही चुका झाल्या तर माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. त्यामुळे या दिवशी लोखंडी वस्तू घेणे टाळावे व मुख्य दारासमोर अंधार ठेवू नका. सायंकाळी दारात दिवा लावावे. घरात वाद घालू नये. घरात आनंदी प्रसन्न वातावरण ठेवावे. या पवित्र दिवशी सात्विक आहार घ्यावा व व्यसनापासून दूर राहावे. या दिवशी अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग तयार होत आहेत. या तिथीचे महत्व वाढतात. यामध्ये सर्वसिद्धी योग, रवी योग आणि स्वयंसिद्धी मुहूर्त हे 3 बरोबर म्हणजे योग आलेले आहेत. बरोबर गजकेशरी योग हे योग याच दिवशी तयार झाले आहेत. त्यामुळे या दिवशी तुम्ही दान धर्म करताल त्याला अनंत पटीने फळ मिळते. या दिवशी आपण काही उपाय करणार आहोत. अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीला आपल्याला 11 कवड्या अर्पण करायच्या आहेत आणि नंतर पूजा झाल्यानंतर त्या लाल कपड्यात बांधून त्या तुम्ही तिजोरीत ठेवाव्या. यामुळे घरात बरकता येते आणि पैशाची कमतरता भासत नाही. या दिवशी पितरांना पुरणपोळी व आंब्याचा नैवेद्य दाखवावा. याने आपले सगळे पितृदोष निघून जातील आणि पितृ आपल्यावर खुश होतील. कोणत्याही स्वामींना बघा स्त्रियांनी पूजा करू नये ते बघून ज्या घरात सुतक काळ चालू आहे त्या घरामध्ये स्त्रियांनी पूजा करू नये. शास्त्रानुसार सुतकातील घरातील वातावरण शोककुल असते व देवाच्या मूर्तीला स्पर्श करणे निषेध मानले आहे. त्यामुळे ही पूजा करू नये. काही स्त्रियांना अडचण असेल तर त्यांनी पूजा विधी करू नये. अशा काळात घरातच पावित्र्य राखणे महत्त्वाचे आहे आणि ज्या स्त्रियांची डिलिव्हरी झालेली आहे आणि 1.25 महिनाही झालेला नाही त्यांनी ही पूजा करू नये. त्यांनी मनातल्या मनात जप करावा की भक्ती हीच शारीरिक अवस्थेपेक्षा मानसिक शुद्धतेवर जास्त अनुकूल असते. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.